करूया आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर और ऑटो आयोनायझेशन. आता याच्यामध्ये काय बघायचे आपल्याला. सो जनरली द प्युअर वॉटर it dissociates at 298 Kelvin temperature. So all the properties they are measured at 298 Kelvin temperature and this is for pure water. Pure water साठी हे अप्लाय करायचं आहे आपल्याला. सो ह्याच्यावरती प्रश्न काय येणार आहे, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असा आपल्याला प्रश्न येईल. मग आता जनरली काय म्हणायचं बघा. सो वॉटर इट आयोनायझेस. सो प्युअर वॉटर इट आयोनायझेस ॲज. आता जनरली आपण कसं लिहितो H2O इट डिसोसिएट्स ॲज H+ अँड OH- आयन्स. फक्त या ठिकाणी थोडं दिस इन्स्टेड ऑफ H+ आयन आपल्याला काय लिहायचंय H3O+ आयन्स असं लिहिणार आहे आपण. एवढाच फरक आहे. सो प्युअर वॉटर इट डिसोसिएट्स ॲज म्हणजे एक वॉटर घेऊया आणि दुसरा H2O दुसरा एक घेऊया. हे बॅलन्सिंग पर्पजसाठी फक्त. सो दिस इज अगेन द ॲक्वियस कंडिशन. ही सगळी लिक्विड कंडिशन आहे किंवा ॲक्वियस कंडिशन म्हणला तरी चालतं. सो इट डिसोसिएट्स ॲज H+ ऐवजी आपण फक्त हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे H+ हे स्टेबल असत नाही म्हणून आपण ते हायड्रोनियम आयनच्या फॉर्ममध्ये लिहितो H3O+ ॲक्वियस प्लस OH- ॲक्वियस. सो हियर H2O pure water it dissociates as H3O+ aqueous OH- aqueous. When equilibrium is established, आता या ठिकाणी आपण इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं असं इमॅजिन करूया. ॲट इक्विलिब्रियम इफ K इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, K इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल, देन दिस K इज इक्वल टू आपण कसं लिहिणार आहे अगेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ into concentration of OH- aqueous divided by concentrations of H2O. म्हणजे अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स आहेत. दोनदा H2O लिहिलं त्यामुळे आपण H2O या ठिकाणी काय करूया कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर घेऊया. ठीक आहे. आता नेक्स्ट पुन्हा सॉल्व करत जाऊया. सो दिस K into H2O concentration square is equal to concentration of H3O+ into concentration of OH-. This pure water, आता बघा पुढचं कन्सिडरेशन आपलं काय आहे. दिस प्युअर वॉटर मेजॉरिटी ऑफ दिस वॉटर मॉलिक्युल्स दे रिमेन्स अनडिसोसिएटेड. म्हणजे काय असतं जनरली वॉटर हे काय असतं इट रिमेन अनडिसोसिएटेड. त्यामुळे ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे इट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. त्यामुळे हा H2O जे अनडिसोसिएटेड H2O आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहिलेलं आहे. त्यामुळे हे एक कॉन्स्टंट म्हणजे त्याला आपण K डॅश म्हटलं. म्हणजेच काय बघा H2O ह्याचा स्क्वेअर जो त्याला K डॅश म्हटलं. देअरफॉर वी कॅन राईट दिस. या ठिकाणी लिहूया आपण K. हे आपण एक अजून एक कॉन्स्टंट शोधलं. सो दिस K इंटू K डॅश. K डॅश म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस वॉटर विच रिमेन्स practically constant. So this is equal to concentration of H3O+ into concentration of OH-. मग आता हे दोन दोन कॉन्स्टंट लिहिण्यापेक्षा आपण काय ठरवलं एक कॉन्स्टंट आपण घेतलं त्याला आपण नाव दिलं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आणि त्याचं नोटेशन काय घेतलं KW. म्हणजे काय KW इज द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. दिस इज द प्रोडक्ट ऑफ टू कॉन्स्टंट्स. K dissociation constant, K dash is the concentration which is remain practically constant. हे दोन K dash K म्हणजे KW. KW is equal to मग आता आपण काय लिहिणार concentration of H3O+ into concentration of OH-. So KW is the ionic product of water. आता याच्यावरनं डिफाइन कसं करणार बघा. So ionic product of water can be defined as काय तर प्रोडक्ट ऑफ कुणाचं प्रोडक्ट आहे मोलर कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ H+ किंवा H3O+ हायड्रोनियम आयन म्हणला तरी चालतं अँड हायड्रॉक्सिल आयन्स ॲट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर ॲट 298 केल्विन टेम्परेचर किंवा ॲट अ गिवन टेम्परेचर. पण जनरली कसं असतं 298 हे स्टँडर्ड घेतात टेम्परेचर
तरी सुद्धा बघा KW ionic product of water is the product of molar concentrations of hydronium ion and hydroxyl ion. हायड्रॉक्सिल आयन म्हणजेच काय OH मायनस आयन्स ॲट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर ॲट अ गिवन टेम्परेचर. जर समजा आपण 298 केल्विन टेम्परेचर घेतलं, 298 केल्विन टेम्परेचर घेतलं, देन द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज कॉन्स्टंट. हा जो KW असतो तर त्या 298 केल्विन टेम्परेचरला जो आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे तो काय आहे कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. अँड ॲट दिस टेम्परेचर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस म्हणजे H3O प्लस इज 1 × 10⁻⁻⁷. पुन्हा युनिट काय आहे मोल्स पर DM क्यूब किंवा मोल्स पर लिटर असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. मोल्स पर लिटर जर घेतलं आपण तर OH मायनसचं पण कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर 1 × 10⁻⁷ मोल्स पर लिटर. मग याच्यामुळे काय होतं दिस KW इज इक्वल टू KW ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 298 केल्विन टेम्परेचरला 1 × 10⁻⁴. सो KW ionic product of water is equal to काय 1 × 10⁻⁴. म्हणजे आपल्याला किंमत पण मिळाली आणि हे एक्सप्रेशन सुद्धा मिळाले. एक्सप्रेशन काय KW is equal to concentration of H3O plus into concentration of OH minus. आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा मिळाली आपल्याला 298 केल्विन टेम्परेचरला 1 × 10⁻⁴. So this is called as a ionic product of water.